आज पंतप्रधान मोदींची एक्सक्लुझिव्ह मुलाखत आज रात्री 9 वाजता. आर्थिक धोरण ते उत्तर प्रदेशच्या निवडणुका सर्व विषयांवर बोलले पीएम मोदी. नेटवर्क 18च्या मुलाखतीला पंतप्रधानांनी स्वतः केलं ट्विट. नेटवर्क 18चे ग्रुप एडिटर राहुल जोशी यांच्याशी सर्व मुद्द्यांवर बातचीत केल्याचं ट्विट. यानंतर आपण नजर टाकणार आहोत इतरही हेडलाईन्सवर. पर सबसे मैं लड़ सकता, पर अंदर के लोग ऐसे नहीं लड़ सकते. मी विरोधकांशी लढू शकतो, घरच्यांशी लढू शकत नाही. एकनाथ खडसेंचा पुन्हा स्वकीयांवरच हल्लाबोल. एकही पुरावा नसताना बदनामी केल्याचा आरोप. जळगाव घरकुल घोटाळ्यातील मुख्य आरोपी सुरेश जैन यांना जामीन मंजूर. सर्वोच्च न्यायालयाने दिला जामीन. जळगावमध्ये इंद्रायणी कॉलेजमध्ये जीवघेण्या हल्ल्यात विद्यार्थी चेतन पिंजण या विद्यार्थ्याचा मृत्यू. कारण अजूनही अस्पष्ट. खासगी शिक्षण शाळेतल्या सुविधांच्या अभावाविरोधात ग्रामस्थांचा एल्गार. 5 दिवसांनंतरही उघडलं नाही शाळेचं कुलूप. आणि धुळ्यात पावसाअभावी करपतंय पांढरं सोनं. पाऊसच नसल्यानं पेरलेल्या कपाशीची वाढच नाही. बुलेटिनची सुरुवात करूयात एका खास बातमीने. आजची सगळ्यात मोठी एक्सक्लुझिव्ह मुलाखत, आणि ही मुलाखत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची. राजकारण, काळा पैसा, आगामी उत्तर प्रदेशच्या निवडणुका ते काश्मीरमधली अशांतता या सगळ्या विषयांवरती पंतप्रधानांनी आपली मतं या मुलाखतीत मांडलेली आहे. गेल्या 2.5 वर्षांमधल्या कामगिरीचा आढावाही पंतप्रधानांनी या मुलाखतीत घेतलाय. आगामी काळातली सरकारसमोरची आव्हानं या विषयावरही पंतप्रधान विस्तृतपणे बोललेत. पंतप्रधान झाल्यापासूनची मोदींची ही सर्वात सविस्तर मुलाखत आहे. नेटवर्क 18चे ग्रुप एडिटर राहुल जोशी यांनी ही मुलाखत घेतली होती. अभी तक पॉलिटिकल दृष्टि से न मैंने सोचा है न मैं सोचूंगा. मैं 14 साल तक एक राज्य में मुख्यमंत्री रह के आया हूं और इतिहास गवाह है कि मैंने राजनीतिक कारणों से एक भी फाइल कभी खोली नहीं थी और मुझ पर ऐसा आरोप कभी नहीं लगा है. यहां भी मुझे 2.25 साल हुए. सरकार की तरफ से कोई फाइल खोलने की इंस्ट्रक्शन नहीं है. कानून कानून का काम करेगा. मुझे लिपापोती करने का भी हक नहीं है. कानून कानून का काम करेगा. तो किसी डायनेस्टी को हमने नहीं छोड़ा. ये जो आपका एनालिसिस है वो सही नहीं है. उस समय न मैं टेलीफोन को हाथ लगाता हूं, न मैं कागज देखता हूं, न मैं अपना फोकस करता हूं. जी हाँ, ये हैं आपके प्रधानमंत्री नरेंद्र मोदी. मिलिए उनसे आज रात 9 बजे. तेव्हा ही खास मुलाखत बघायला विसरू नका, फक्त IBN लोकमतवर. यानंतर आपण जाणून घेणार आहोत इतरही बातम्या. माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी वाढदिवसानिमित्त केलेल्या शक्तीप्रदर्शनात स्वकीयांवरच निशाणा साधला. बाहेरच्या लोकांशी लढू शकतो, आतल्या लोकांशी कसा लढू असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. गैरखानदानी लोकांनी दगा केल्याचा आरोपही त्यांनी केलाय. मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंच्या वाढदिवसानिमित्त भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी खडसेंनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. खडसेंनी घरचे म्हणून कोणाचा उल्लेख केला आणि खडसेंच्या लेखी गैरखानदानी कोण अशी चर्चा मुक्ताईनगरमध्ये सुरू होती. कोणी म्हणे काँग्रेसमध्ये या, कोणी म्हणे शिवसेनेत या, कोणी म्हणे भाजपमधून सोडा. पण या देवाला कधीही स्पर्श झाला नाही, कधीही नाही. तुला मंत्रिपद देतो इथपर्यंतच्या ऑफर आल्या, पण आमच्या मनामध्ये हा स्पर्श सुद्धा झाला नाही. भारतीय जनता पार्टी वाढली पाहिजे, विस्तारली पाहिजे, याच्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केला. तर दुर्दैवाने या ठिकाणी अशा लोक या ठिकाणी आलेत की जे बाहेरचे असते तर नाथाभाऊ तर तयारच असतो लढायला. पण सबसे मैं लड़ सकता, पण अंदर के लोग ऐसे नहीं लड़ सकते.
एखादा माणूस गद्दार होऊ शकतो, एखादा व्यक्ती दुसऱ्या मार्गावर जाऊ शकतो, कधी एखादा माणूस वेगवेगळ्या कारणासाठी जाऊ शकतो. कोणी दारू पिऊन बदनाम होतो, कोणी पोरीच्या नादी लागून बदनाम होतो, कोणी कशामुळे होतो. पण या ठिकाणी असं तर कोणतंही कारण नाही नाथाबोला काढण्याचं. काही कोण्या पोरीचा हात धरला का? नाही ना, आतापर्यंत नाही ना. काही कोणाचा डाका घातला, काही कोणाचा फोन केला, मग काढलं कशाला? मग राजीनामा नाथाभाऊन दिला ही गोष्ट खरी आहे. पण दुःख या गोष्टीचं आहे, दुःख याच गोष्टीचं आहे कि मी सांगितलं तर मैंने बोला था विधानसभा में कि साला गैर खानदानी आदमी से जिसके खानदान का आता पता नहीं, ऐसे ही लोग. यानंतर आपण जाणून घेऊयात एका शाळेबद्दलची बातमी. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी शासन अनेक शाळांना 100% अनुदान देतं, पण त्याचा गैरवापर होताना दिसतो. त्यामुळे संस्था चालक गब्बर होतात आणि शाळा मात्र वाईट अवस्थांमध्ये असतात. लातूर जिल्ह्यातल्या काटे जवळगा गावातल्या राजश्री शाहू या शाळेची अशीच दुरावस्था झाली आहे. त्यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी चक्क शाळेला कुलूप ठोकलंय. निलंगा तालुक्यात हे काटे जवळगा गाव आहे. इथल्या राजश्री शाहू शाळेला 1985 पासून 100% अनुदान मिळतं आणि त्यात 8वी ते 10वी पर्यंत 150 विद्यार्थी असतात. अजूनही ही शाळा पत्र्याच्या शेडमध्ये भरते. विद्यार्थ्यांना बसायला धड बेंच नाहीत. पाऊस पडल्यानंतर तर या वर्गामध्ये विद्यार्थी कमी आणि पाऊस जास्त अशी अवस्था असते. इतकंच नाही तर वर्गात कधी कधी सापही येतात. गावकऱ्यांनी या सर्व समस्या संस्था चालकांच्या कानावर घातल्या, पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. अखेर संतापलेल्या गावकऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकलंय आणि त्यामुळे 5 दिवसांपासून विद्यार्थी आणि शिक्षक देखील शाळेबाहेरच आहेत. 8वी ते 10वी शिक्षणासाठी या शाळेशिवाय पर्यायच नसल्यानं नाईलाजास्तव विद्यार्थ्यांना इथं शिक्षण घ्यावं लागतंय. ही शाळा चांगल्या इमारतीत व्हावी अशी इच्छा असून मी गेल्या कित्येक वेळा संस्थेपुढे प्रश्न मांडलेत की विद्यार्थ्यांसाठी शाळा योग्य असली पाहिजे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असली पाहिजे, शाळेला कंपाऊंड असलं पाहिजे, खेळाचं ग्राउंड असलं पाहिजे, लाईटची व्यवस्था असली पाहिजे, शाळेत कम्प्युटर असला पाहिजे, वेगळं वाचनालय असलं पाहिजे. अशा खेड्यातल्या शाळेकडे कोण बघणार? मुख्यमंत्री बघणार का? पंतप्रधान बघणार का? शिक्षण मंत्री बघणार का? त्रास गरमी होत्या मध्ये पत्र वाचतात, धडधड वारं सुटले की पत्र उडलेले जातात. त्या त्रासाला कंटाळून विद्यार्थी टाळतो. पाऊस पत्र गळले जातात, खाली लेकराच्या अंगावर पडले जातात. पावसाळ्यात पत्रे उडून जातात. आमच्या शाळेत पाणी गळतं बेंचवर, आमची पुस्तकं भिजतात, वह्या भिजतात. आम्हाला तसंच घरी जावं लागतं. अजून आमचा अभ्यास पूर्ण होत नाही. उन्हाळ्यामध्ये आमच्या शाळेत खूप गरम होतं आणि त्यावेळेस आम्हाला झाडाखाली बसता येत नाही. आमची शाळा रस्त्याच्या कडेला असल्यामुळे आम्हाला झाडाखाली बसून अभ्यासही करता येत नाही. वाहनाची गर्दी असते रस्त्याच्या कडेला, त्यामुळे आमच्या शाळेला इमारती बांधून द्यावी. लातूर जिल्ह्यातल्या काटेजवळगा गावातली शाळा आहे. या शाळेचं नाव राजर्षी शाहू विद्यालय आहे. 8वी ते 10वी पर्यंत चालणारी ही शाळा, या शाळेमध्ये जवळपास 150 विद्यार्थी आज शिक्षण घेत आहेत. मात्र या शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्यांचं भवितव्य आज पाहायला गेलं तर पूर्णतः अंधारात दिसतंय. कारण या शिक्षणासाठी जी भौतिक सुविधा लागते, ज्या भौतिक सुविधांची गरज या शिक्षणासाठी लागते, त्या भौतिक सुविधा ज्या ठिकाणी नाहीयेत, बसायला धड बाक नाहीयेत, इमारत देखील नाहीये आणि त्याबरोबरच इतर सुविधांचा देखील मोठ्या प्रमाणात अभाव असल्यानं या विद्यार्थ्यांना शिक्षणाचं बाळ कडून मिळेल का आणि उद्याचं भवितव्य घडवणाऱ्या या विद्यार्थ्यांचं भवितव्य काय असेल याचा प्रश्न आता गावकऱ्यांना पडलाय. यामुळेच गावकऱ्यांनी कालपासून या शाळेला कुलूप ठोकून एक वेगळं आंदोलन सुरुवात केलंय. प्रशासन आणि शासनानं या गावकऱ्यांच्या या आंदोलनाची दखल घेतील का? या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, उच्च शिक्षणासाठी शिक्षणाची खऱ्या अर्थाने दारं उघडतील का? हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. नितीन मनसोडे, IBN लोकमत, लातूर. अगदी बरोबर की या शाळेकडे सरकार लक्ष देणार आहे का? जर संस्था चालक या शाळेकडे दुर्लक्ष करतात, त्यांच्या विरोधात काही कारवाई होईल का? आणि या विद्यार्थ्यांसाठी एक पक्की इमारत इथे तयार होणार का? हाच प्रश्न आहे. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची, पण ब्रेकवर जाता जाता एक नजर हेडलाईन्सवर.
पर सबसे मैं लड़ सकता, पर अंदर के लोग ऐसे नहीं लड़ सकते। मी विरोधकांशी लढू शकतो, घरच्यांशी लढू शकत नाही. एकनाथ खडसेंचा पुन्हा स्वकीयांवरच हल्लाबोल, एकही पुरावा नसताना बदनामी केल्याचा आरोप. जळगाव घरकुल घोटाळ्यातील मुख्य आरोपी सुरेश जैन यांना जामीन मंजूर, सर्वोच्च न्यायालयानं दिला जामीन. आणि खासगी शिक्षण शाळेतल्या सुविधांच्या अभावाविरोधात ग्रामस्थांचा एल्गार, 5 दिवसांनंतरही उघडलं नाही शाळेचं कुलूप. ब्रेकनंतर पाहूया, तळेगावच्या इंद्रायणी कॉलेजमध्ये 12वीच्या विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला झालाय. या हल्ल्यामध्ये चेतन पिंजण या विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय. हल्ल्यामागील कारण अद्यापही अस्पष्ट आहे. चेतन इंद्रायणी कॉलेजमध्ये 12वीच्या वर्गात शिकतो. तो कॉलेजमध्ये असताना त्याच्यावर हल्ला झाला आणि या हल्ल्यात चेतन गंभीर जखमी झाला. त्याला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं असताना तिथंच त्याचा मृत्यू झाला. इंद्रायणी कॉलेजमध्ये विद्यार्थ्याची हत्या झाल्यानं तळेगावात खळबळ माजली आहे. यानंतर बातमी रायगडमधून. रायगड जिल्ह्यातल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी आज जिल्हा परिषद कार्यालयावर धडक दिली. गणेशोत्सव तोंडावर आलाय तरीही रायगड जिल्ह्यातल्या अंगणवाडी सेविकांना मार्च आणि एप्रिल पासूनचं मानधन मिळालेलं नाहीये आणि त्यामुळे त्यांना घर खर्च चालवणं कठीण होऊन बसलंय. हे मानधन गणेशोत्सवापूर्वी मिळावं, मानधनवाढीची थकबाकी त्वरित मिळावी, पोषण आहार, इंधन भत्ता यांच्यातल्या त्रुटी दूर कराव्यात, अंगणवाडी केंद्रांना स्वस्त दरात गॅस आणि रॉकेलचा पुरवठा करावा, रिक्त पदं तातडीनं भरावीत, प्रवास भत्ता वेळेवर मिळावा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यात पारेवाडीकडून करमाळ्याकडे प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एसटीचा अपघात होता टळला. गाडीच्या स्टेअरिंगमध्ये बिघाड झाल्यामुळे राजुरी गावाजवळ उतारावरून ही गाडी 150 फूट रस्त्याखाली उतरली. तिथे असलेल्या विहिरीच्या 4 फूट अलीकडे ही गाडी थांबवण्यात यश आलं आणि यावेळी या गाडीत 20 प्रवासी होते. ड्रायव्हरने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे या प्रवाशांचा जीव वाचला. जिल्ह्यात एसटी अपघाताची 15 दिवसांमधली ही तिसरी घटना आहे. आगार व्यवस्थापकांच्या दुर्लक्षामुळे अशा घटना घडत असल्याची चर्चा आहे. यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN. ब्रेकनंतर पाहूया, गणेश चतुर्थीला सगळीकडे थाटामाटात गणेशाचं आगमन होतं. सांगलीत मात्र त्याआधी गणपतीचं आगमन होत आहे. कोणालाही माहिती न पडता गणेशाची स्थापना होते आणि या प्रथेला चोर गणपती म्हणतात. भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते भाद्रपद शुद्ध पंचमी या काळात हा गणपती बसवला जातो. गेल्या 150 वर्षांपासून सांगलीमध्ये ही परंपरा सुरू आहे. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.